नमस्कार. आज मी या विषयावरती बोलणार आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि यातील अनिश्चितता. म्हणजे हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या एका सणाच्या दोन बाजू आहेत. जी वरी बाजू असेल तीच आपल्याला दिसते, खालची बाजू जी आपण काही काळासाठी विसरून जातो. स्पष्टपणे काही गोष्टी बोलणार आहे, बेधडकपणे काही गोष्टी बोलणार आहे. काही गोष्टी तुम्हाला आज पटणार नाहीत, पण नंतर कालांतराने त्या तुम्हाला पटणार आहेत आणि तुम्ही म्हणाल की अरे ते सर बोलले होते, एकदम खरं आहे. काही गोष्टी आज तुम्हाला पटणारच नाहीये, तुम्हाला वाटेल की हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने बोलतायत. पण काही गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पण पटतील की नाही गडे हे बरोबर बोलतायत. त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. दोन गोष्टींवरती मी डिस्कस करतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपण करतोय, त्याच्यातले दोन गोष्टी, एक पॉझिटिव्ह थिंकिंग आणि एक निगेटिव्ह थिंकिंग. एक गोष्ट आपल्या हातात आहे ती आपण करू शकतो आणि एका गोष्टीवरती फक्त आपण विचार करू शकतो. आपण फार फार 1-2% किंवा 5% पर्यंत त्याच्यात काहीतरी बदल घडू शकतो. 95% आपण त्याच्यात काही बदल करू शकत नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्या समोर काय अनिश्चितता आहेत, एक स्पष्टपणे आपण सिलेक्ट होऊ का नाही हीच पहिली अनिश्चितता आहे. मग हे करत असताना इकडे कोणी येणारच नाही का? म्हणजे इथं अनिश्चितताच आहे आणि इथं काळकुत्र पण हिंडत नाही असं आहे का? नाही, इथं मॉब भरपूर आहे. ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. पण इथे येत असताना इथे मी लिहिलंय प्लान बी सोबत पाहिजे. खरं तर या विषयावरती मी वेगळा व्हिडिओ करणार आहे की प्लान बी बद्दल, प्लान बी असायला पाहिजे का. पण या व्हिडिओमध्ये एकच सांगतो, नक्की प्लान बी असायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण वेळ 365 दिवस करायला पाहिजे. आयुष्यात एकदा 365 दिवस द्यायला पाहिजे, पूर्ण वेळ जीव तोडून. पण हे करण्याआधी सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की गायडन्स असेल, कुठल्या पद्धती वाचायच्यात, काय वाचायचंय, काय सोडून द्यायचंय. पण आपला विषय आहे स्पर्धा परीक्षा आणि त्याचा अभ्यास आणि अनिश्चितता या विषयावरती बोलणार आहे. पण आयुष्याचे 365 दिवस जीव तोडून एकदा अभ्यास करायचा आहे, नंतर खंत नाही वाटली पाहिजे. मग सर 366 दिवशी काय करायचंय? तर हे जे इथे लिहिलंय प्लान बी, याच्यावरती वर्क करायला सुरुवात करायची आहे. मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना अनिश्चितता येते निकालाची. ती कुठून येते? माझं होईल का नाही इथूनच होते. मग त्याच्यात काही वेगळे पण घटक आहेत की अभ्यास सुरू आहे पण परीक्षा वेळेवरती होत नाही. परीक्षा वेळेवरती होत आहेत तर निकाल लागत नाही. निकाल लागत नाहीये तर नवीन जाहिरात लवकर येत नाहीये. जाहिरात नाही आली, हे परीक्षा होत आहेत, निकाल लवकर लागत नाहीयेत. कशामुळं? कोर्टात जात आहेत, कोर्ट केसेस होत आहेत. मग जाहिरात येत आहे, जागा कमी येत आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत आपण ट्विटरवर वगैरे थोडंसं कधीतरी आंदोलन करून एक 5-10% ते बदलू शकतो. पण मेन मुद्दा आहे की ह्या अनिश्चितता आहेत की आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कसं काय सर? उद्या जर आपण ऑफिसर झालो, पुढे बोलणार आहे मी त्याच्याबद्दल, की आपल्याला जे काही रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसवरच आपल्याला काम करायचं आहे. ही गोष्ट नाही, ती गोष्ट नाही, मग याच्यामुळे मी कामच करणार नाही, असं होणार आहे का उद्या? नाही. म्हणजे अनिश्चितता कुठेतरी थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपला जो फोकस आहे की जी गोष्ट आपण बदलू शकतो, प्रॅक्टिकल राहणं आपल्याला गरजेचं आहे. खरं तर हे बोलणं खूप सोपं आहे, तुम्हालाही हे पटेल. पण ज्यावेळी स्वतःवरती ती वेळ येते की तुम्ही जेव्हा अभ्यास करत असाल आणि परीक्षा लगेच पोस्टपोन झाली, तेव्हा तुमचा अभ्यास जर झाला असेल तुम्हाला चिडचिड होईल, आणि तुमचा अभ्यास जर झाला नसेल तुम्ही खुश व्हाल पण अभ्यास बंद कराल. म्हणजे दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहेत. एक तर तुम्ही अभ्यास बंद करायला नाही पाहिजे. जो विद्यार्थी परीक्षा पुढे गेली म्हणून रात्री 11 पर्यंत जर दररोज तो बसतोय आणि परीक्षा पुढे गेली म्हणून त्या दिवशी जर तो 11 पर्यंत बसत नसेल आणि दुसऱ्या दिवशी पण बसत नसेल तर मग अवघड आहे. तुम्ही विद्यार्थी म्हणून प्रामाणिक नाही आहात. ही गोष्ट तुम्हाला पटेल किंवा न पटेल, मी हे बोललेलो आहे आणि हे सत्य आहे. महाराष्ट्रातल्या कुणालाही विचारा, हे बरोबरच आहे की तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे, स्वतःशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. तर काही गोष्टी आहेत की आपला मेन फोकस हा सिलेबस असला पाहिजे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या सगळ्या गोष्टी जर तुमच्या झाल्या असतील, असं कोणीच म्हणू शकत नाही पूर्व परीक्षा द्यायच्या आधी की माझा 100% अभ्यास झाला, मी पूर्व परीक्षा पासच होतो. कारण की कसं काय उदाहरणं आहेत, असे भरपूर उदाहरणं आहेत की मागच्या वर्षी पूर्व मुख्य मुलाखत दिलेलं आहे, काही 2 मार्कांनी पूर्व परीक्षा म्हणजे पोस्ट मिळायची राहिलेली आहे, पुढच्या वर्षी पूर्व परीक्षा फेल झालेली आहेत. काही असे विद्यार्थी दरवर्षी पूर्व मुख्य मुलाखत देत राहतात पण पोस्ट मिळत नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. या गोष्टींवरून आपण शिकणं गरजेचं आहे की प्रत्येक जी गोष्ट आहे जी इतरांसोबत घडलेली आहे ती आपल्याला अनुभवाची गरज नाही, त्यांच्याकडून ती बघणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत अनिश्चित काळासाठी किंवा ज्या निकालाच्या गोष्टी आहेत, ह्या काळ्या दगडावरच्या काळ्या रेषेने तिथे लिहिलेल्या आहेत, ते सध्या दिसत नाहीत. पण जेव्हा अनुभव येतो 3-4 वर्षाचा, 5 वर्षाचा, तेव्हा ते दिसायला लागतं. मग आज सध्या आपण त्या दगडाकडे बघितल्यानंतर ती काळ्या दगडावरची काळी रेघ आज दिसत नाही, पण इतर अनुभव जे आपण इतरांकडून ऐकलेले आहेत त्याच्यावरून आपला विश्वास ठेवणं गरजेचं आहे की ती काळी रेघ आहे तिथे, तरच आपला वेळ वाचेल. नाहीतर मग याच्यात ओरडण्यात दिवस जाईल आपला. मग ही अनिश्चितता कुठेतरी दूर करणं गरजेचं आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. मग आपण कुठेतरी जागरूक राहणं गरजेचं आहे, प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे की मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास विशिष्ट वेळेत पूर्ण वेळ करणार आहे, इतर वेळी मी काय करणार आहे. मग नंतर मी जर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा झालो नाही तर मी तर काहीतरी जॉब बघणार आहे. मग माझ्या डिग्रीवरती आजच्या परिस्थितीमध्ये मला जॉब मिळत नाही, मग मी पीजी करणं गरजेचं आहे. पीजी करून पण मिळत नाही, मग काहीतरी एक्स्ट्रा कोर्सेस वगैरे करणं गरजेचं आहे. जिथे नॉलेज आहे, ज्याला नॉलेज आहे का एमपीएससी सशक्त बनवते, असं भरपूर तुम्ही ठिकाणी ऐकलं असेल की एमपीएससी करणारा जो विद्यार्थी असेल तो कुठेही वाया जात नाही, त्याला कधी ना कधी यश मिळतच, हे सत्य आहे. पण त्याने ते प्रॉपर पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. भले यश येईल नाही येईल ही दुसरी गोष्ट आहे, पण इथून तापून साळकून निघायला पाहिजे. इथून इतके संकट ते हे घेतले पाहिजेत की याच्यापेक्षा संकट परत बाहेर नाहीत. त्या परिस्थितीमधून जेव्हा आपण जाऊ त्यावेळी आपल्याला इतर संकट खूप छोटे वाटतील, ही महत्वाची गोष्ट आहे. एक प्रेशर हँडल ही परीक्षा शिकवते. मग ही अनिश्चिततेचा जो काळ आहे की परीक्षा सतत पुढे जात आहेत, त्या गोष्टी सांगणं स्वतःला गरजेचं आहे की हे असंच घडणार आहे म्हणून मला स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे.
म्हणजे उदाहरणासाठी सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, की तुमचे जर 1000 रुपये समजा तुमच्या मित्राने घेतलेत, तर तो लवकर देतो का रे? 95% जनता असेल, मग काय खरंच एखादा गरीब असेल तो बाजूला सोडून द्या, पण जे इतर असतात हौशे गौशे रोशे ते देतात का? मागताना बघा, लवकर देतो तुला, 8 दिवसात देतो, मग आपल्याला टेन्शन येतं, देते का नाही, हे बुडवतील का नाही. तुमचे पण भरपूर जणांनी पैसे बुडवले असतील, माझे बुडवले असतील, इतर आपले मित्र वगैरे असतील कुणी पण त्यावेळी आपल्याला जे प्रेशर येतं का, ते प्रेशर हँडलिंग असतं, की प्रेशर येणार प्रत्येकाला येतो, पण आपण थोडंसं पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे, की थांबा पुढचे 2 महिने ते काही देणार नाही, मागू आपण नक्कीच, आजच्या 15 तारखेला मागू, परत 20 तारखेला फोन लावू, 8 दिवसांनी फोन लावू. ही गोष्ट आहे, ही अनिश्चितता हे प्रेशर हँडल टेक्निक आपल्याला जमली पाहिजे. एक ऑफिसरचा माइंडसेट तयार करणं गरजेचं आहे. ऑफिसर भले नाही असो हरकत नाही, शासनात गेल्यानंतर सगळ्याच गोष्टी आपल्या फेवरमध्ये असतील असं नाही. कामाचा बी लोड असेल, सिनियर्स वगैरे सगळ्या लोड असतील, त्या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अनिश्चिततेच्या काळाबद्दल मी हेच बोलतोय, की आपण या सगळ्या गोष्टी मान्य करणं गरजेचं आहे. विद्यार्थी आहोत आपण आजच्या परिस्थितीमध्ये, पण विद्यार्थ्याने विद्यार्थ्यासारखंच वागायचं आहे. पण उद्या ज्यावेळी आपण अधिकारी होऊ तेव्हा काय करणार आहोत? असंच चिडचिड करणार आहोत का, की नाही करणार आता, ही व्हायला मी सोडून देतो, ही गोष्ट नाही जमणार मला, नाही, मी स्पेसिफिक जो टाइम ठरवलाय तेवढा वेळ माझा प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहे, मी हे फिक्स केलेलं आहे, त्याच्यानंतर इतर ज्या गोष्टी होतील त्याच्यासाठी मी वेगळा वेळ देणार आहे. हे जोपर्यंत फिक्स होणार नाही तोपर्यंत आपलं टेन्शन किंवा प्रेशर हँडलिंग आपण शिकू शकत नाही. ऍक्शन करणारा विद्यार्थी पाहिजे, की कृती करतोय, की पुढच्या 2 महिन्यात मला काय करायचं, बस मग परीक्षा असेल किंवा नसेल, आय डोंट केअर, माझं काम आहे, मी प्रामाणिकपणे करणार आहे. मग माझ्यावरती बाहेर जे इम्पॅक्ट आहेत, की परीक्षा पुढे गेली आहे, जाहिरात नाहीये, म्हणजे एक युट्यूबलाच मी ऐकलं होतं, की जाहिरात आली की फॉर्म भरा आणि हॉल तिकीट आलं की अभ्यास करा, असले धंदे आता बंद करा. की असं नाही व्हायला पाहिजे, की भरपूर जणांना, आणि याच्यातूनच आपल्याला टेन्शन येतं, की जागा बघून आपण फॉर्म भरतो. नाही, आपल्याला एक परीक्षा ठरवायची आहे, आयुष्याचे 365 दिवस द्यायचे आहेत आणि प्रामाणिकपणे त्याच्यासाठी आपल्याला जीव तोडून अभ्यास करायचा आहे. मग 365 दिवस झाल्यानंतर मग तुम्ही कुठली पण एक्झाम द्या, हरकत नाही, की आपण जी फोकस करतोय ती आधी द्या. त्याच्यात जर अपयश आलं तर इतर प्लॅन बी सोबत अभ्यास सुरू ठेवा, अभ्यास बंद करा असं मी कुठेच म्हणत नाही, पण प्रामाणिकपणे 365 दिवस गरजेचे आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. तेव्हा जी अनिश्चितता आहे तिचा परिणाम आपल्या अभ्यासावरती होणार नाही, ही गोष्ट समजून घ्या. कारणे सांगायचीच नाहीये, तिथे कारण सांगून उपयोगच नाहीये. यशस्वी माणूस झालेला आहे, तो यशस्वी माणसाला लोक ऐकतात त्याचं. अयशस्वी माणूस भले 100 कारण अशी आहेत की जे त्याच्या परिस्थितीमुळे झालाच नाही, लय हुशार होता, ही जर नसतं तर झालं असतं, त्याला 100 जरी कारण सांगितली तर देखील त्याची कोणी ऐकणार नाही. पण यशस्वी माणसाने एक जरी कारण सांगितलं की मी या कारणामुळे यशस्वी झालो, त्याचं सगळं ऐकतील. त्याच्यामुळे कारण सांगणं कुणालाही आवडत नाही, सांगूही नका, काही फायदा त्याचा होत नाही. पण खरी परिस्थिती आहे, परिस्थितीवरती काही मदत लागली असेल तर आपण इतरांना मागू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण तुमच्या कारण जे असतील त्या कारणात कुणालाही इंटरेस्ट नाहीये, ही गोष्ट समजून घ्या. त्याच्यानंतर आपण लढणारे असले पाहिजे, की संकट येणारच आहेत, आयुष्य म्हणजे संकटच आहे, छोट्या मोठ्या प्रमाणात हे होणारच आहेत. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ते म्हणतात ना मोटिवेशनल भाषण आपण भरपूर ऐकतो, की जेव्हा वाईट परिस्थिती असेल तेव्हा देखील आठवायचं की ही पण वेळ निघून जाईल. जेव्हा आनंदात असतो तेव्हा का नाही ती ओळ आठवत, पण जेव्हा आपल्यावरती एखादी गोष्ट येते, एखादी परिस्थिती, वाईट परिस्थिती येते, तेव्हा तो डायलॉग आठवणं गरजेचं आहे. फक्त आठवून नाही तर त्याची अंमलबजावणी पण गरजेची, की म्हणतो दिसाला आपण की संकट ही पण वेळ जाईल, आपण आपली वाईट वेळ आहे, चांगली वेळ जेव्हा येते तेव्हा पण आपण घमंड न करणं गरजेचं आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. ही गोष्ट थोडंसं कडू बोलतोय मी, पण तुम्हाला पटेल ही गोष्ट महत्वाची आहे. ही गोष्ट समजून घ्या. त्याच्यानंतर काय, की आपल्या हातात ज्या गोष्टी मी ऑलरेडी बोललो आहे त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. आपल्या ज्या गोष्टी हातातच नाही आहेत त्याच्यावरती आपण कितीही ओरडलो त्याचा काहीही काडी मात्र फायदा होणार नाही, ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर मी ऑलरेडी याच्यावरती बोललोय की नोकरी लागल्यानंतर आपल्याकडे चांगलं काम अपेक्षित आहे, जे रिसोर्सेस आहे त्याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे, अन्यथा त्याचा काहीही काडी मात्र उपयोग होत नाही. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा करत असताना अनिश्चिततेचा काळ आहे हे मान्य करा. एक विशिष्ट कालावधी ठरवा की या विशिष्ट कालावधीमध्ये मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर मी प्लॅन बी करत अभ्यास करणार आहे. अभ्यास कुठे बंद करा असं म्हणत नाहीये, पण प्लॅन बी असेल किंवा एक्स्ट्रा काही ज्या गोष्टी आहेत, आपलं पीजी सुरू आहे त्या गोष्टी महत्वाचं आहे. शेवटी जाता जाता 2च गोष्टी सांगतो. मला विद्यार्थी 2 प्रकारचे विद्यार्थी फोन करतात किंवा कॉल करतात की सर मी पूर्ण वेळ अभ्यास करतोय किंवा करतेय, माझा अभ्यास होत नाहीये, काहीतरी सांगा. मग मी त्यांना सांगतो पीजी करा. मग पीजी केल्यानंतर ते म्हणतात की सर पीजीला वेळ जाईल की, पण पीजीचे विद्यार्थी फोन करतात की सर आम्ही पीजी करतोय पण आमचा वेळ जातोय, अभ्यास होत नाही, आम्ही पीजी सोडून द्यावी का? आणि पीजी न करणाऱ्या विद्यार्थ्यांची काय बोंब आहे, ते म्हणतात सर अभ्यासच होत नाही, अभ्यासातच मन लागत नाही. हे दोन्ही विद्यार्थ्यांना कळत असेल की मी काय बोलतोय. त्याच्यामुळे ज्या परिस्थितीमध्ये पीजीला आहात 4 तास दररोज मिळत आहे ना, 2 वर्ष मिळतील 4 तास, 2 वर्ष सफिशियंट आहेत दररोज 4 तास. आणि शनिवार रविवार काय बोंबलं हिडायचंय का, ते पण आहेत ना, तिथे दिवसभर आपण अभ्यास करू शकतो. सेमिस्टर एंड एक्झाम आहे ना, 8 दिवस अभ्यास नसेल हरकत नाही, 8 दिवस बंद राहू द्या, आपण 2 वर्ष सतत तुम्ही 4 तास आणि शनिवार रविवार वेगळे ते आपण अभ्यास करतोय, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि पूर्ण वेळ जर अभ्यास होत नसेल, वर्षभर फक्त पूर्ण वेळ अभ्यास करायचा असतो आणि पूर्व मुख्य जर नसेल तर मग प्लॅन बी किंवा MSc वगैरे करत आपण अभ्यास करणं गरजेचं आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यामुळे हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना जी अनिश्चितता येते आपल्या समोर, त्या अनिश्चिततेला मात करण्यासाठी आपण काहीतरी बिझी असणं गरजेचं आहे. 1 वर्ष फार फार आपण रिकामा राहून
अभ्यास करू शकतो, पण इतर वेळी आपण अभ्यास करू शकत नाही. मानव हा बिझी असल्यानंतर जेवढा आपल्याला वेळ मिळतो 3-4 तास मोकळा, त्याच्यावरती 100% देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा दिवसभर रिकामा असतो तेव्हा म्हणतो जरा उद्या करू, हे दिवसभर रिकामाच आहे, रात्री करू, दुपारी करू, फक्त ते कारण सांगत जातो. ही महत्वाची गोष्ट आहे. या व्हिडिओचा, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यासात फायदा व्हावा हीच मी अपेक्षा करतो. आणि अशाच काहीतरी वेगळ्या नवीन व्हिडिओ वरती किंवा एखाद्या कंटेंटवरती जर व्हिडिओ टाकायचा असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अशाच जबरदस्त व्हिडिओसह आणखी काही गोष्टींसह नक्कीच तुमच्या भेटीला नक्कीच येण्याचा प्रयत्न करतो. थोडासा अभ्यास रिलेटेडच होता, विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न होते, पण हे बोलणं कुठेतरी मला योग्य वाटलं, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ टाकायचा तर नक्की कमेंट करा. आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मला काही जर तुम्हाला विचारायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. 94 21 44 24 36. तर अशा जबरदस्त लेक्चरसह, व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.